और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए। अरे भो या बायकोच्या बर्थडेला तर लयच खर्च होऊन गेला रे बापा। अहो मी काय बनत होते ऐका जरा माझ्या गोष्टी। बोल आता काय म्हणते तू? काल माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता। माझी मैत्रीण मला म्हणत होती की तुझा नवरा किती चांगला आहे, तुझा बर्थडे किती मोठा सेलिब्रेट केला, असा नवरा भेटायला ना नशीब लागतं, असं खूप काही सांगत होता ते। मी तर लय खुश झाली हो, तुमच्या सोबत लग्न झालं माझं तर। आय इथला चांगला आहे मी? असं का? बरं ठीक आहे। अरे ते पिंकी नव्हती का? पिंकी हा ते बी आलती ना बर्थडे पार्टी मध्ये। अरे त्या पिवळ्या साडीमध्ये काय जाम भारी दिसत होती बाप्पा। आणि ते लाल ब्लाऊज अरे बापरे काय झक्कास दिसत होती ते। आणि ते दुसरी आली होती ते शिल्पा, आपल्या 3 गल्ल्या सोडून राहते ते। अरे तिनं काय वेस्टर्न ड्रेस घालला होता बापा, एकदम जहर दिसत होती रे ते। आणि ते एक आली होती प्रकाश मिस्त्रीच्या घरा बाजूला राहते ते। काय होतं यार तिचं नाव काही लक्षात येत नाही, पण ते मॉडेल बिल कडक आहे बरं। आणि सर्वात बेकार मॉडेल तर ते एक बाई होती रे भो, जे की माझ्या घरात काम करते ते। अरे तिला पाहून तर मग डोकं हँग होऊन गेलं, मी काय करून काही नाही असा विचार करत होता मी गावाचा। हा सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव। वाव म्हणजे वाव। ते सगळं जाऊ द्या तुम्ही पहिले। हा जानू बोल ना काय झालं? मला काय घातलं होतं त्या दिवशी ते सांगा पहिले। खत्म। अरे तू ते घातलं होतं ना, ते होतं ना काय होतं, काहीतरी घातलं होतं तू ना, थांब ना। अरे हाव तू ते घातलं होतं। विचार का बं करताय? त्याचं कसं लवकर सांगलं तसं मैं बी सांगान मग। अरे तू ते घातलं होतं ना वा ते। काय ते करताय, पटकन सांगा ना। आता इले कसं सांगू, मला याद नाही येत आहे। सांगताय की नाही? अरे सांगतोय ना, सबुरी जरा थांब ना। बाय बाय टाटा गुड बाय गया। मला काय घातलं होतं तेच माहित नाही आणि मायावरच मोठ्यानं बोंबलताय का तुम्ही? सॉरी जानू सॉरी। खाले जाते मी, 4 ढोसलेले आहे मग। आता पुढच्या टाइमापासून बर्थडे एकटा सेलिब्रेशन करणं पडेल, कोणालाच बोलायला नाही आता। पाहिलं रे, ढोल इकून भी वाजतो ना तिकून भी वाजतो। शादी का लड्डू खाओ तो पछताओ, ना खाओ तो भी पछताओ।